समास 9 श्रवण निरूपण. जगामध्ये पुष्कळ प्रकारचे वाङ्मय निर्माण झाले आहे. प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या विषयाचे वाचन श्रवण करीत असतो. त्याला जर दुसरा विषय वाचायला सांगितला तर त्याला ते फारसं आवडत नाही, तो ते अर्धवट सोडतो. पण ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचं आहे त्याने मात्र चकोर पक्षाप्रमाणे नेमकेच श्रवण करावे, ज्यामुळे त्याच्या ठिकाणी परमार्थाची गोडी दिवसेंदिवस वाढत जाईल. ऐकूया तर. श्रीराम. आता श्रवण कैसे करावे, तेही सांगिजेल अवघे. श्रोता अवधान द्यावे एक चित्ते. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेणे झाले समाधान मोडे. केला निश्चय विघडे अकस्मात. ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे. जेथे निश्चयाच्या नावे शून्याकार. जेथे संशय तुटती, होये आशंका निवृत्ती. अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी. प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. आवडी सारिखे मिळे, तेणे सुखची उचंबळे. नाही तरी कंटाळे मानस ऐकता. जेथे कुळदेव्या भगवती, तेथे पाहिजे सप्तशती. इतर देवांची स्तुती कामानये सर्वथा. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद्य झाली. विपरीत करून वाचिली, तरी ते विलक्षण. मल्हार महात्म द्वारकेसी, द्वारका महात्म नेले कासी. काशी महात्म व्यंकटेशी, शोभा न पवे. आता असो हे बोलणे, जयासी स्वहित करणे. तेणे सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. जेणे परमार्थ वाढे, आंगी अनुताप चढे. भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ. जो ऐकताच गर्व गळे, का ते भ्रांतीच मावळे. ना तरी एक सरे वोळे, मन भगवंती. जेणे होये उपरती, अवगुण पालटती. जेणे चुके अधोगती, त्या नाव ग्रंथ. ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती. जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. मोक्षे विण फळश्रुती, ते दुराशेची पोथी. ऐकता ऐकता पुढती, दुराशाची वाढे. नाना फळे पक्षी खाती, तेणे चितया होय तृप्ती. परी त्या चकोराचे चित्ती, अमृत वसे. तैसे संसारी मनुष्य, पाहे संसाराची वास. परी ते भगवंताचे अंश, भगवंतची इच्छिती. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन. साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिखे. योगियास पाहिजे योग, भोगियास पाहिजे भोग. रोगियास पाहिजे रोग, हरती मात्रा. हरिदासा आवडे कीर्तन, सुचिष्मंता संध्या स्नान. कर्मनिष्ठा विधिविधान, पाहिजे ते. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताळ ज्ञान. राग ज्ञानी तान मान,
मूर्छना पाहे। टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे। ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ। परी परत्र साधने विण, म्हणो नये ते श्रवण, जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा। कर्मणा म्हणजे कर्मणूक। म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पैल पार, पाववी विवेके। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9वा। श्रीराम।